याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार ग्वाड लागलं ग चांद भासतो दिसाच मवळायला लागलं आस लागली मनात कळवाया लागलं याड लागलं याड लागलं झन्नानलं काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हट्ट झालं जी सैरा हट्ट झालं जी सैरा हट्ट झालं जी
घ्या माझी माझ्या मामाकडे घ्या धन्यवाद. यानंतर प्रेमची भूमिका केलेला आणि नॅशनल अवॉर्ड विनर अतिशय कलंदर कलाकार सुरज पवार यांना मी आपल्या समोर बोलवतो. तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्या टीमला इतका प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. यानंतर आपल्या समोर वर्षाच्या जीवाभावाच्या मित्राला आवाज शेखला या गावच्या सगळ्याला मी तुमच्या समोर बोलवतोय. आवाज शेख सत्कार उत्तर दे. कुठे सत्कार गाव सत्कार सगळ्यात मोठा असतो त्यामुळे आज खूप आनंद होतो गावाचा सत्कार आणि खूप भारी वाटतंय की लोक इतकं बरोबर प्रेम करतात आणि खूप लोक ओळखतात. धन्यवाद. सगळ्यांनी अतिशय महत्वाच्या भावना आपल्या समोर व्यक्त केल्या. यानंतर जीव तोडून जो आपल्या मित्राला परशाला सांगतो अरे कानाने कानाने नका तर कानाने सरळ कानाने सरळ असताना कानाने कानाने सरळ असताना आमचा स्टार कलाकार जो तेलगुच्या बेळगावच्या महाविद्यालयामध्ये कॉलेज करतोय तो पाया अर्थात कानाने करून दे आपल्या समोर मनोमत व्यक्त केला. अरे होईल बरोबर आहे. मला इथे थांबवतो अन्नामुळे आज तुमच्या ह्या स्टेजवर बसतोय किंवा असा चालत येतोय ह्या रंगाची आज कुठे इज्जत आहे. तर मला खूप भारी वाटतंय की आज सगळ्या ह्या सगळ्याच्या टीममुळे मला खूप चांगल्या प्रकारे इज्जत मिळते. थँक्यू सर, थँक्यू. मित्रांनो, कलाकारांना चढत्या क्रमाने सत्कार झाला आणि त्याच पद्धतीने कलाकारांना मी तुमच्या समोर पेश करतोय. दादा उठान थोडं 2 मिनिटं कॅमेरा लावायचा कॅमेरा काही दिवस मी जीवनमध्ये राहिले. आमच्या तालीत मी कुस्तीचे धडे घेतले. त्यानंतर याच कॉलेजमध्ये मी खेळ पूर्ण केले. आम्हाला जे भरभरून प्रेम दिले प्रतिसाद दिले त्याबद्दल तुमचा मी खूपच आभार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मध्ये आलो ना तर सांगू हे तर मेन आपले डायलॉग म्हणणारे परश्या आरची आणि परश्याचे संयुक्त डायलॉग आपल्याला ऐकायचे, परंतु तत्पूर्वी डोळ्याचे डायलॉग आपल्याला ऐकायचे राहिलेले. हे करा क्लोज मारा थँक्यू. आणि
सोनेरी पदकाने झळकवणारी आमची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवतोय. रिंकू राजगुरू. बोल ना भाई. आरचीचे डायलॉग आपल्याला ऐकायचे. आरची आणि परश्या या दोघांना एकत्रितपणे तुमच्या फरमाईशीला मान देऊन मी इथं डायसवर बोलवतोय. आरची परश्याचे एकत्र डायलॉग आपण ऐकू. क्लोज मारा, पूर्ण क्लोज मारा. कोणाला काय करावं तुम्हाला? पुढे काय? नको म्हणते. कौन सा चैनल? तुला जर तुझ्याकडे बघतोय ते मी माझ्या डोळ्याने बघितलं. तूच कशाला बघतो? तूच नको बघू. मी बघितलं तर मला पण करेल. मी पण बघितलं तर काय करेल? तुला जर आवडतं नको बघू. मी कुठे म्हणलं बघणार? आजचे मला विश्वास वाटला ना जीवनमध्ये आली. त्यात खरं नाही वाटत काय झालं? मी खरंच आले. मला काही वाटलं नव्हतं आपण कधी असं भेटेल तुम्हाला सगळं बोलशील. सटकलं का तू? खरंच मराठीत चांगली होतात का? काही गोष्टी सांगू. थँक्यू. धन्यवाद. अतिशय बहादर डायलॉग आपण सादर केले. सर्व रसिक मित्रांनो, अरे अभी कुछ सुनाई या ठिकाणी आपल्याशी मनोगत व्यक्त करण्यासाठी सरकारला बोल ना जरा बाबा. या मातृभूमीच्या सरकारला उत्तर देण्यासाठी अरे मागत बसलं तर बघतो गोर्धन चावडे या बाल कलाकाराचा या ठिकाणी डायलॉग आपण ऐकणार आहोत. पहिले ते त्याला मलाच का दिली? मी घेण्याचं का नाही सोडायचं. चिठ्ठी मलाच का दिली? झालं की इकडे बघतो मला क्लोज संपलं की संपला. वाईट लावून टाकतो एवढा लास्ट घेतला सगळ्यांचं स्टार्टिंग सगळं एकदम सगळं घेतलं. तुला मीच का? आणि केलं सगळ्यांना पूर्ण.
धन्यवाद. अतिशय बहादर अशा पद्धतीचा डायलॉग आपल्या सगळ्यांना खुश करणाऱ्या बालकलाकार चावडे यांनी सादर केलेला आहे. सर्व रसिक मित्रांनो, त्यांच्या मनोगताची आपण आकृतीवर वाट पाहतोय. हे या गावचे सुपुत्र आणि जागतिक पातळीवर मराठी चित्रपटाची ध्वजा फडकवणारे नागराज बंधुरे यांना मी विनंती करतो की सैराट टीमच्या सत्काराला आपण प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर द्यावं. आम्हा गावकऱ्यांशी, शिक्षकांशी मनोगत व्यक्त करावं, संवाद साधावा. नागराज बंधुरे. नमस्कार. तर आता आज म्हणजे मी सत्कार माझ्या टीमच्या माझ्या गावात सत्कारही करतो. दोन्ही भूमिकेत आहे. मी इथं पाहुणा म्हणून आहे आणि मी इथं आयोजक पण आहेच वाटतं. तर मला वाटलं होतं की मी असं टेस्ट एकदा पाहुण्यासारखं वागलं तरी कसं तरी वाटतं. पण हे म्हणजे खूप आभार आहे. एखाद्याच्या नशिबात यावं, एखाद्याच्या वाट्याला यावं, इतकं प्रेम मला पहिल्यापासून माझ्या गावाला देत आलेत. मला छोटासा कवितेसाठी एक पुरस्कार मिळाला होता. अत्यंत महत्वाचा जरी असला तरी कविता आणि साहित्य संवादातून त्याला त्याची जाण असावी आणि त्याचं लोकन करावं असं काही वाटत नव्हतं. पण आबा असतील, माझे सगळे इथले मित्र, माझे भाऊ आणि माझे शिक्षक, माझी शाळा आणि माझे सगळे गावकरी. आता माझा तिसरा सत्कार आहे. तरी मला तरी काही वाटतं की तेच होते दरवेळेस आणि मला वाटतं की जास्त उद्योग होतो. पण मला खूप खूप भारी वाटतं की तुम्ही दर वेळा बोलून इतकं प्रेमाने कौतुक करता आणि या ओळखाली मी इतकं माझं मन आणि ते बनून जातं की मला कळत नाही की याला कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं इतक्या संख्येने जर तुम्ही जमलेला आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या कलाकारांचं, प्रोड्युसर आणि सगळ्यांचं कौतुक करता याचा खूप आनंद वाटतो. मला असं वाटतं की एखाद्या चित्रपटानं माणसाच्या सगळ्या जगण्याचा इतका हिस्सा होणं किंवा त्याच्या जगण्याचा एक भाग होणं खूप आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय आणि खूप छानही वाटतंय की मला इथे माझं कौतुक होत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानायचे काही खरं अर्थ नाही. विनंती आहे की यानंतर आधी आपण सरांचं मनोगत आणि त्यांचे बहादर गाणं आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम संपलेला नाही आणि अतिशय शिस्तीने त्यानंतर बाहेर पडायचे. अजून एक 20 मिनिटं हा कार्यक्रम चालणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण शांतता पाळा. त्यामुळे तुम्ही सगळे इकडे आलात आमच्या कौतुक सोहळ्यात सामील झाला त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. आणि माझ्या टीमचेही मला खूप कौतुक वाटतं. त्यांचेही मी आभार मानतो की माझ्या गावात त्यांनी इतका वेळ काढून माझ्या टीमचं, निखिल सर आणि माझी सगळी टीम जीची निशांतने हा प्रोजेक्टला सगळे जण इकडे आले. तर मला खूप आनंद वाटतोय. आम्ही दुसऱ्यांदा परत एकदा एन्जॉय करतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय नारायणराव पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. आज जीवनकरांसाठी आणि आपल्या करमाळ तालुक्या त्या जनतेसाठी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे मला तरी वावडा करणार नाही. कारण आपल्या गावचे सुपुत्र सैराट पिक्चरचे दिग्दर्शक सन्माननीय न्यायालयाचे मंजूर, त्याचबरोबर ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपल्या गावाचा दबदबा निर्माण केला असे संगीतकार सन्माननीय
गुरुजी आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जुमराट चाहिए हाँ चाहिए जुमराट या हो गया पिक्चरला ज्यांनी ये हो गया क्या हाँ हो गया तुम्हारी सर्वस्व पणाला लावून आपल्या जी विचारच्या माध्यमातून एक वेगळं वलय निर्माण करून दिलं असे निखिल साने साहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील कलाकार परशाने आरसी त्याचबरोबर आणि उभं राहिलेल्या सुरक्षा व्यवस्थेला विनंती आहे की वोट सत्कारासाठी कोणालाही व्यक्तिगत वोट येऊ देऊ नका कृपया. त्याचबरोबर फिल्ममधील सर्व सहकलाकार कारखान्याचे आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय कर्मवीर गोविंदबाबू पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर तालुक्यातील विविध पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेले पक्षावर आरचीवर प्रेम करणारे त्यांचे सर्व चाहते मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आज खऱ्या अर्थानं जीव करंगला कर्म करणारी मला सुद्धा नागरिकांचा एवढा मोठा गौरव सोहळा पाहून खरोखर मन भरून आलेलं आहे. कारण नागरिक हा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज एवढ्या देश पातळीवर आपल्या कार्याची झलक दाखवत असताना त्याच्याबद्दल खरोखरच सगळ्यांना आम्हाला अभिमान वाटतो. त्याच्या हातून भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे चित्रपट तुमच्या आमच्या सेवेमध्ये सादर व्हावेत असे या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. अधिक वेळ न घेता अधिक न बोलता या ठिकाणी सन्माननीय अतुलजी साहेब साने साहेब या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये आले. त्यांनी आमच्या गावाला सगळ्यांची भेट दिली. त्याबद्दल आमच्या सर्व सहयोगाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. त्याबरोबर आमच्या पोलीस दलातील डायरेक्ट सन्माननीय स्वामी साहेब तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय गोलक साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखरच वाकड ठरवला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली सहजगाने त्याबद्दल माझे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आपला साहेब. अतिशय मोजक्या शब्दात परंतु मार्मिक अशा पद्धतीचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी आपण केलं. मित्रांनो, ज्या संगीतकारांच्या जादुई संगीतानं सारा महाराष्ट्र जिंकत झाला त्या दोघांमध्ये अतुल सरांना मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय अतुल सरांनी या ठिकाणी आमच्या गावाकडच्या सगळ्या रसिकांशी संवाद साधा.
केला आणि खूप खूप धन्यवाद. असा इतका भव्य सोहळा तुम्ही आयोजित केलात आणि आम्हाला इतका इकडे मान दिला. सैराटने आम्हाला खूप काही गोष्टी दिल्या आणि हे यश इतक्या भव्य प्रमाणावर मिळेल अशी आमची अपेक्षा होती, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या लोकांनी त्यामध्ये भर घातली. आणि आज इथे आल्यानंतर खरं तर पहिलं एक कुटुंब असतं आपलं. आज तुमच्या सगळ्यांच्या रूपाने आमच्या कुटुंबामध्ये अजून एक भर पडली आणि खरोखर म्हणजे मी आमदार साहेबांचे पण धन्यवाद देतो, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो की अशा पद्धतीने हा सोहळा इथे तुम्ही जो केलाय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि नागराजचं मी म्हणजे आम्ही कामच एकत्र केलंय त्यामुळे नागराजचं मी विशेष कौतुक करत नाही, आमच्या लहान भावासारखा येतो. पण तरी सुद्धा इतक्या 2 चित्रपटांमध्ये त्यांनी जे यश संपादन केले आणि मला अशी अपेक्षा आहे किंवा मी अशी आशा व्यक्त करतो की अजूनही या तुमच्या जिरोड गावाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव त्याच्याकडून अजून मोठं केलं जाईल. पुन्हा एकदा आमचा इथे सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अतुल सर. मित्रांनो, सैराटमध्ये अतिशय महत्वाची भूमिका केलेल्या कारणानंतर या ठिकाणी उशिरा का होईना आपल्या या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. आमचे मित्र सन्माननीय सुरेश विश्वकर्मा सर, सैराटमधील तात्या, या तात्या साहेबांचा सत्कार आमदार साहेबांच्या शुभास्ते संपन्न होतोय. विश्वकर्मा सरांचा सत्कार आमदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॅड आरती का डॅड आहे विश्वकर्मा सरांना डायलॉग सुद्धा मी बोलायला आवडत आहे. तुमच्या या ठिकाणी हिरमोड होऊ देणार नाही. तात्यांना आमदार व्हायचं होतं पण झालं नाही, होता आलं नाही. पण आमदार साहेबांच्या हास्य सत्काराने या ठिकाणी मात्र जरूर करतोय. तात्यांना विनंती की तुम्ही डायरेक्ट स्टेजवर येऊ, इतकं थेट इथपर्यंत या आणि डायलॉग बोला. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठावर समोर उपस्थित हा सर्व सैराटप्रेमी आपल्या समुदाय, सर्वांना अगोदर सस्नेह नमस्कार, सप्रेम नमस्कार. आज मला यायला उशीर झाला, माझं शूटिंग चालू होतं, परंतु मी म्हटलं काहीही झालं तरी ज्या गावाने या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला हा हे रत्न दिलं त्या गावात मला नक्कीच जायचंय. अण्णांचं स्वागत या ठिकाणी कसं होतं हे मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचंय, म्हणून मला इथे यायचंच होतं. मी अण्णांना नेहमी मिडास राजा म्हणत असतो. मिडास राजाचा टच ज्याला व्हायचं त्याचं सोनं व्हायचं आयुष्याचं. तसं माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कलाकाराचं त्यांनी सोनं केलंय. ते आभार मानायला मला या ठिकाणी यायचं होतं. त्यामुळं अण्णा तुमचे आभार, जे ओवासियांचे आभार. कोणाच्या कोणा खाली किती अंतर आहे समजा अवताराला सांभाळायचं सोडा आणि आपल्या बायका सांभाळवा आणला. धन्यवाद. धन्यवाद विश्वकर्मा सर. यानंतर संगीतकार अजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी की आपण या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करावं आणि एक बहादरा गीत, जरी या ठिकाणी संगीताची साथ नसली तरी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या, तुमच्या संगीतावर प्रेम करणाऱ्या गावाकडच्या रसिक मित्रांना ऐकवावं. या ठिकाणी आदरणीय निखिल साने सर, मी त्यांना विनंती करतो की ज्यांनी या सैराटला फॅन्ड्रीला प्रोड्यूस केलं आणि अत्यंत सक्सेस अशा पद्धतीचं बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिलं, ते आमचे मार्गदर्शक आणि प्रतिभावान अशा पद्धतीचे झेचे निर्माता आदरणीय निखिल सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे.
गेली 18 वर्ष महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मुंबईमध्ये असेल. पण आजची जी संध्याकाळ आहे ती महाराष्ट्राकरता खूप महत्वाची संध्याकाळ आहे. इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आजपर्यंत महाराष्ट्राने कुठेही बघितला नसेल. इतका मोठा सत्काराचा सिनेमाचा सत्काराचा कार्यक्रम आतापर्यंत मराठी सिनेमा गेल्या 10-15 वर्षात तरी कधी झालेला नाहीये. आणि याचं सगळं श्रेय नागराज यांचं आहे. फॅन्ड्रीच्या करता मी इथे आलो होतो तर मी एवढंच सांगेन नागराजांना की फॅन्ड्री करता इथे आलो, सैराट करता इथे आलो आणि याच्या पुढे हॅट्रिक होऊन दे की आम्ही सगळे इथे परत येऊ. धन्यवाद. धन्यवाद साने सर. आपल्या शुभेच्छा नक्की फलद्रूप या ठिकाणी होणार आहे. संगीतकार अजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि एका जिंगल गाणं आम्हाला या ठिकाणी ऐकवं. नमस्कार नमस्कार. तुमच्याकडे माझं लक्ष द्या. नमस्कार. तिकडे भेटलं माफ करा स्टेजचे अरेंजमेंट कसं काही करू शकत नाही. सो एवढा चांगला सोहळा इथे अरेंज केला आमच्या सगळ्यांसाठी. आणि जसं देखील आता म्हणाला की एक फार महत्वाची गोष्ट आहे मराठी चित्रपट सृष्टीने चित्रपटाचा एवढा मोठा सत्कार, चित्रपटाच्या कलावंताचा एवढा मोठा सत्कार कधी पाहिला नाही. सो खरंच जरूरचे आभार आणि आमच्या सगळ्यांचे पण आभार. तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आजपर्यंत जो चित्रपटाला सपोर्ट केला त्यासाठी सिन्सिअरली आभार. म्हणजे त्यासाठी शब्दच नाही. ऍक्च्युली सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम केलं, भरपूर प्रेम केलं. सो खरंच धन्यवाद. तुमच्यासाठी खरंच हात जोडाच वाटतो तुमच्या या प्रेमाला. थँक्स लॉट. आता ऍक्च्युली काय झालंय, आम्ही इतके वेळा जिंकण्यात गायलोय. माझं असं मत आहे की जेऊरकरांना कन्फर्म जिंकण्यात पाठ असतात. तुम्ही माझ्यावर भांडण असाल तर आपण बोलू. आता